नमस्कार मंडळी. पावसाळ्यामध्ये रात्रीच्या वेळेला गरमागरम पण चमचमीत असं खायचं असेल तर हा वन पॉट रसम राईस नक्की बनवून बघा. एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तर हा राईस बनवण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप एवढा तांदूळ घेतलाय. कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढी तुरीची डाळ आणि 2 टेबलस्पून एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे. साल्ट्यावाली मुगाची डाळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता. डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं व्यवस्थित. नंतर यामध्ये पाणी घालून 15 मिनिटासाठी कमीत कमी याला मुरवत ठेवायचं आहे, म्हणजे भिजत ठेवायचं. 15 मिनिटानंतर बघा इथे डाळ तांदूळ थोडे फुललेले आहे. आता आपण रसम राईस बनवायला घेऊया. कुकरमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलंय, 1 टेबलस्पून तूप घातलंय. तसं तर हा राईस तुम्ही तुपामध्ये सुद्धा बनवू शकता. तूप आणि तेल गरम झालं की यामध्ये मोहरी जिरं घालायचं. छान तडतडलं की यामध्ये 2 सुक्या मिरच्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत स्लीट करून. काही सेकंदासाठी मिरच्या छान परतल्या की यामध्ये कढीपत्ता, हिंग घालायचा आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. सोबतच यामध्ये बारीक चिरलेला लसूण सुद्धा घालायचा. तसं तुम्ही लसूण क्रश करून सुद्धा टाकू शकता. खूप छान फ्लेवर येईल. लसूण आणि कांदा थोडा सॉफ्ट करून झाला की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. तर टोमॅटो टाकण्याचा व्हिडिओ माझा डिलीट झाला म्हणून मी डायरेक्टली सांगत आहे. टोमॅटो सुद्धा सॉफ्ट करून घ्यायचं, म्हणजे 1-2 मिनिटासाठी परतून घ्यायचं. टोमॅटो छान सॉफ्ट झालं की यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची, 1 टीस्पून एवढं जिरा पावडर, 1 टीस्पून एवढं धने पावडर, 1 टीस्पून एवढं काश्मीरी लाल तिखट. छान हे सुके मसाले 15 ते 20 सेकंदासाठी परतून घ्यायचे मीडियम फ्लेमवर. नंतर यामध्ये 2 टीस्पून एवढा सांबार मसाला टाकायचा. तर हा होममेड सांबार मसाला आहे. याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सांबार मसाला घातल्यानंतर 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये भिजत ठेवलेला डाळ आणि तांदूळ घालायचा. तर डाळ तांदूळ मधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि फक्त डाळ आणि तांदूळच घातलेले आहे. मीडियम फ्लेमवर डाळ तांदूळ 1 ते 2 मिनिटापर्यंत छान परतून घ्यायचे, जेणेकरून हा राईस अजूनच जास्त टेस्टी होईल. यामध्ये नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि जेवढा तांदूळ घेतला आहे त्याचं 3 पट एवढं पाणी घालायचं. तर डाळ आणि तांदूळ मिळून 1 कप झालं होतं माझं सगळं, म्हणून मी इथे 3 कप एवढं पाणी घातलेलं आहे. 3 कप पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून लो फ्लेमवर याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर कुकरचं झाकण खराब नाही व्हायला पाहिजे म्हणून मी इथे एक टीप देत आहे. त्यासाठी टिश्यू पेपर घ्यायचं, असा फोल्ड करायचं, त्याला मागची जी साईड आहे ती कापून घ्यायची. फोल्ड केल्यानंतर असं उघडल्यावर त्याच्यामध्ये छेद होईल. नंतर झाकणाची शिटी काढून त्या शिटीच्या खाली हा कागद लावून घ्यायचा आणि मग शिटी लावायची, जेणेकरून जेव्हा शिट्ट्या होईल तेव्हा झाकण घाण होणार नाही. तर 6 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत मी. कुकर थंड झालाय, कुकरचं वाफ सुद्धा गेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता वन पॉट रसम राईस तयार झालेला आहे. सुगंध तर खूप छान येत आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान झालेला आहे. फिरून घेतलं की यामध्ये तुम्ही चिंचेचं पाणी घालू शकता. ट्रॅडिशनली चिंचेचं पाणी घालतात, पण माझ्या हसबंडला आवडत नाही म्हणून मी नाही घातलंय. फक्त बारीक चिरलेलं कोथिंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. तर एकदम टेस्टी असा, खाल्ल्यानंतर तोंडाला चवच येईल असा वन पॉट रसम राईस तयार झालेला आहे. गरमागरम हा रसम राईस आणि यावर मस्त तूप टाकून आणि लिंबू पिळून खाल्लं ना तर एकदम टेस्टी लागते. जर तुम्ही चिंचेचं पाणी घालत असाल तर लिंबू पिळायची आवश्यकता नाहीये. नाही घालत असाल तर तुम्ही वरून लिंबू पिळून खा, खूप टेस्टी लागते. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.